दिग्रस येथील भूमी अभिलेख कार्यालय कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेचा विषय ठरला आहे। या कार्यालयामार्फत तालुक्यातील सर्व शेती अथवा शहरातील व गावातील जागेसंबंधीचे मोजमाप या कार्यालयामार्फत केले जाते। या मोजणीचे 4 प्रकार असून साधारण मोजणीकरिता कमीत कमी 6 महिन्यांचा कालावधी, अति तातडीची मोजणी असल्यास किमान 2 महिने व त्यापेक्षाही जलद गतीने शेतीची मोजणी करायची असल्यास 20 दिवसांचा अवधी लागतो व त्याकरिता साधारण मोजणीच्या 4 पट पैसे भरणा करून नियमानुसार या अवधीत मोजणी केल्या जाते। मात्र येथील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी मोजणीच्या शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त पैसे घेऊन साधारण मोजणीचे शासकीय फी आकारून सुपरफास्ट मोजणी करून देण्याचा गोरखधंदा या कार्यालयामार्फत सुरू असल्याची बाब नुकत्याच साधारण मोजणीचे पैसे भरून केलेल्या सुपरफास्ट मोजणीतून उघड झाले आहे। गेल्या 6 महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी शेतमोजणीचे अर्ज करूनही ज्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त पैसे दिले नाही त्या शेतकऱ्यांची मोजणी करण्यास उपभूमी अधीक्षक अभिलेख कार्यालयाकडून टाळाटाळ पाहायला मिळते। अनेकांची कामे धूळ खात पडले असताना दिग्रस शहराला लागून असलेलीच शेतजमिनींच्या साधारण मोजणीचा 26 जून 2019 चा शेतकऱ्यांचा अर्ज असताना व त्यांच्याकडून साधारण मोजणीची शासकीय फी आकारणी करून घेण्यात आली व मात्र त्या शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेऊन 3 जुलै 2019 ला साधारण मोजणीच्या फी मध्ये सुपरफास्ट मोजणी करून दिल्याने भूमी अभिलेख कार्यालयाच्या भ्रष्टाचाराचा गोंधळ उघडकीस आला आहे। त्यामुळे या सगळ्या गोंधळाची लेखी तक्रार जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे अप्पर मुख्य सचिव नियोजन विभाग महाराष्ट्र मंत्रालय मुंबई 32 व उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय अमरावती तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यवतमाळ व जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे अजित पाटील यांनी तक्रार करून साधारण मोजणीची शासकीय फी आकारणी करून सुपरफास्ट जी सेवा देत असल्यामुळे शासनाचा महसूल बुडवून स्वतःचाच महसूल वाढवण्याचा प्रकार अधिकारी कर्मचारी यांच्याकडून केला जात असल्यामुळे अशा भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे व पैसे अधिक द्या व काहीही कामे करून घ्या अशी आर्त हाक भूमी अभिलेख कडून प्रत्यक्ष अनुभवाला येत असल्याची चर्चा शहरात चर्चेला जात आहे व मागील 5 वर्षांपासून महसूल पावती सह प्रकरणे तपासून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी चर्चा शहरासह ग्रामीण भागात रंगली आहे। याला जबाबदार कोण हा संशोधनाचा विषय बनला आहे। या संदर्भात उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात चौकशी केली असता गेल्या 6 महिन्यात किती शेतकऱ्यांची मोजणीचे अर्ज आले व किती शेतकऱ्यांच्या मोजणी केल्यात व किती शेतकऱ्यांची मोजणी शिल्लक राहिली अशी विचारणा केली असता सर्व्हर डाऊन आहे। थोड्या वेळाने विचारले असता साहेब यवतमाळच्या मीटिंगला गेले अशी उडवाउडवीची उत्तरे संबंधित विभागाकडून देण्यात आली। VC न्यूज करिता यवतमाळ येथून ज्ञानराज ढोरे यांचा वृत्तांत।